अरे देवा, पुण्यात रविवार पेठेत काय गोंधळ झाला बघा. म्हणे आपली एक गाय चक्क दुसऱ्या माळ्यावर पोहोचली. आता ही कशी पोहोचली, काय विचार करत होती हे तर तीच जाणो. कदाचित तिला वरून रविवार पेठेची कपड्यांची बाजारपेठ बघायची असेल, नाहीतर तिला वाटलं असेल की दुसरा माळा म्हणजे एकदम फर्स्ट क्लास मोठा असेल. आता कल्पना करा, खाली रविवार पेठेत लोकांची किलबिलाट आणि वर दुसऱ्या माळ्यावर ही गाय म्याव नाही तर हंबा करत असेल. खाली असलेले लोक म्हणत असतील काय चाललंय हे, आणि वर गाय म्हणत असेल तुम्ही काय बघताय, कधी बघितली नाही का गाय दुसऱ्या माळ्यावर चढलेली. आता कल्पना करा, खाली रविवार पेठेत लोकांची किलबिलाट आणि वर दुसऱ्या माळ्यावर ही गाय म्याव नाही तर हंबा करत असेल. खाली असलेले लोक म्हणत असतील काय चाललंय हे, आणि वर गाय म्हणत असेल तुम्ही काय बघताय, कधी बघितली नाही का गाय दुसऱ्या माळ्यावर चढलेली. असो, लगेच आपले अग्निशमन दलाचे जवान धावत आले. त्यांना कोणीतरी सांगितलं, अहो तुमच्या मांजरा बिल्ल्यांच्या ऐवजी आता गाय अडकली आहे. बिचारे जवान, त्यांना काय काय कामं करावी लागतात. पहिला प्रयत्न केला, दोरी बिदोरी टाकून तिला खाली आणायचा, पण म्हणे ती गाय काही ऐकायला तयार नव्हती. असो, लगेच आपले अग्निशमन दलाचे जवान धावत आले. त्यांना कोणीतरी सांगितलं, अहो तुमच्या मांजरा बिल्लांच्या ऐवजी आता गाय अडकली आहे. बिचारे जवान, त्यांना काय काय कामं करावी लागतात. पहिला प्रयत्न केला, दोरी बिदोरी टाकून तिला खाली आणायचा, पण म्हणे ती गाय काही ऐकायला तयार नव्हती. तिला वाटलं असेल मी काय सर्कसची कलावंत आहे की लगेच खाली उतरू. मग काय, शेवटी मागवली क्रेन. मोठी क्रेन बघून गाय पण थोडी घाबरली असेल. तिला वाटलं असेल बापरे, हे तर थेट स्वर्गात न्यायला आले. पण नाही, आपल्या फायर ब्रिगेडच्या लोकांनी एकदम हळुवारपणे तिला क्रेनच्या मदतीने खाली उतरवलं. खाली उतरल्यावर गाय म्हणाली असेल, धन्यवाद मंडळी, जरा जास्तच उंचीवर पोहोचले होते मी. आणि रविवार पेठच्या लोकांनी पण सुटकेचा निश्वास टाकला असेल, देवा भला करो, नाहीतर आज रविवार असून पण काहीतरी वेगळंच बघायला मिळालं होतं. म्हणून म्हणतात, काही गोष्टी ह्या फक्त आपल्या महाराष्ट्रातच बघायला मिळतात. गाय गेली दुसऱ्या माळ्यावर आणि क्रेन लागली तिला खाली आणायला. काय दिवस होता तो रविवार पेठेतला.